दिली बनावट शिवसेना. त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच. बरं, हे काय कालच झालंय का? याआधी मुंबईतल्या शिबिरात सुद्धा बाळासाहेबांचा अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही केला. तेव्हा त्यांना त्यांचं एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही. विचार बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत ना. आता त्याने एक सिनेमा काढला, काय धर्मवीर, काय 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 तो धर्मवीर. हा, धर्मवीर. दोन भाग काढले. हा, वेब सिरीज आहे ती. त्या 5-25 भाग काढत राहतील त्याचे. तर तो चित्रपट काय मी पाहिला नाही, पण लोक सांगतात. ह्या लोकांपेक्षा आनंद दिघेंना मी जास्त ओळखतो. त्यांच्या नावानं बनावट भूमिका, बनावट विचार, हा बनावट संवाद हे निर्माण केलेले चालले का? तुम्ही धर्मवीरांचं आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो. आमचे राजन विचारही त्यांच्या फार जवळ होते सगळ्यात जास्त. आणि तुम्ही आनंद दिघ्यांना ज्या बनावट पद्धतीनं पडद्यावर आणलं त्याच्यावर बोला. तुम्ही त्याच्या संदर्भात बोललात तर त्याच्यावर आम्ही वाद करू. पण जे माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख सध्याचे आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील आहेत आणि शिवसेनेचे निर्माते आहेत. हां, आम्ही जर अमित शहांवरती काय केलं असतं, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही जर अमित शहांवरती, बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता, असं काय करता अमित शहांवरती, तर बाबा ठीक आहे, त्यांची तक्रार योग्य आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांवरती केलेलं आहे. आमचे तुमचा काय संबंध आहे? हां नाही, पण राऊतसाहेब, आनंद दिघेंचा विषय जर निघालेला आहे तर शंभूराज देसाई असं म्हणतात की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेविरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिघेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये. मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. दुसरा असा आहे, त्याने इतिहास वाचावा. ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं. बघा, हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले, आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधनं दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे, इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंद दिघे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत, आम्हाला शिवसेना काय शिकवू नये. शिंदे शिवसेनेचे काही खासदार असंही म्हणत आहेत की ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा. एकही पदाधिकारी एका महिन्यात तिथे नसेल, सगळे पदाधिकारी शिंदे शिवसेनेकडे. ठीक आहे, काय हरकत नाही ना. तुम्हीच फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा, कोण येत आहेत ते. काही हरकत नाही. तुमच्या आयुष्यात दुसरं आहे का? आहे का? लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा, हा तुमचा धर्म आहे धर्मवीरांचा नव्या. हे धमक्या देऊ नका म्हणावं. अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला. तुमचं हेच धोरण आहे, धमक्या देणं. म्हणजे एकेकाळी अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे काम करायचे, धमक्या द्यायचे.
माणसं मारायचे, माणसांचं अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवत आहेत. कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार, तेच करणार ना. पक्ष फोडणार, घरं फोडणार, हां दुकानं फोडणार. त्यांनी गुजरातमध्ये जे चालवलेलं आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत. अमित शहा त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जपत आहेत. पण जे पक्ष आहेत या एकनाथ शिंदे, काय यशवंतशी वगैरे, अजित पवार, ते त्यांची पूर्ण वाट लावणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा काल विषय निघाला होता. सुट्टी जाहीर करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र गिरीश महाजन म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री असताना का मागणी केली नाही, आत्ताच का आठवलं तुम्हाला? गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलं आहे हे आपल्याला माहिती आहे. ते अनेक खटलेबाजीमध्ये अडकून पडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलेलं. कळलं? मिस्टर महाजन जरा ऐकून या, कानातले बोळे काढा आणि ऐका. माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात आहे, देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे. ही का मागणी केली? हे एसएनसी गटाचे जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा, ते रायगडावर आले, गृहमंत्री, आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं. त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या. शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. हे यांचं छत्रपती शिवरायांचं प्रेम. त्यांना सांगितलं एवढं शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत, खरोखर तुम्ही शिवभक्त असाल तर देशामध्ये छत्रपती शिवजयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, एवढंच त्याने सांगितलं. गिरीश महाजनना ऐकायला कमी येते का? येते का? त्यांचा आरोग्य खात्याशी फार चांगला संबंध आहे. आता आम्ही त्यांना डॉक्टर देऊ. राहुल साहेब, मालवणमध्ये जो राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता तो आता नव्यानं बांधण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. योद्धा रूपातले तलवारधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्र दिनी 1 मेला त्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. भव्य पुतळा स्वागत आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे, जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली, पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का? त्या पुतळ्यात जो कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक, आणि तो पैसा निवडणुकीत वापरला, त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी. नवीन शिक्षण धोरण आलेलं आता हिंदी हे सक्ती करणार, हिंदी भाषा सक्ती. काल देखील सक्ती नाही आहे, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. सर, घाटकोपरमध्ये आता दुसरा वाद बंद पेटलाय. मराठी लोक गंदे मच्छी घाटावरून वाद झाला आहे आणि मराठी माणसं हे घाणेरडी असं देखील आता तिकडनं नाही. आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक भयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा दाखवायचं, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांनाही कळवू. कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे. पण राऊतसाहेब, स्थानिक स्वराज्य संस्था अटकलेल्या अवस्थेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखतीत असं म्हटलं की माझ्या हातात असतं तर मी उद्याच निवडणुका घेतल्या असत्या. त्यांच्या हातात 2.5 वर्ष होतं. प्रलंबित आहे. नाही, त्यांच्या हातामध्ये 2.5 वर्ष सरकार होतं. 2 याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना, तेव्हा चंद्रचूड होते ना, म्हणजे त्यांना सहज शक्य होतं. त्यांना हवा तो निकाल घेता आला असता. आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या ठेवण्यात चालवलेला आहे. नवे न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणून आता लवकरच रुजू होत आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहेत? न्यायदेवतेनं जरी चंद्रचूड आणि डोळ्यावरची न्यायदेवतेच्या पट्टी सोडली
तरी आम्ही न्याय देवता न्याय देण्याच्या बाबतीत आंधळीच असायला पाहिजे. तिने इकडे तिकडे पाहू नये. आपल्यासमोर कोण आहे त्या पद्धतीनंच न्याय करावा. भूषण गवई यांना 6.5 महिन्याचा कार्यकाळ मिळतो आहे. तो जरी कमी वाटला असला तरी देशाच्या न्यायव्यवस्थेत परिवर्तन घडवायला हे 6 महिने फार भरपूर आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, विदर्भाचे सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे नक्कीच या देशातले शोषित पददलित जो समाज आहे, लोकशाही मानणारा, संविधानावरती श्रद्धा असणारा जो समाज आहे, तीनवरती विशेष लक्ष असेल. नाही, पण राऊत साहेब, आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. बघा, आधीच्या खंडपीठाने जी माती खाल्लेली आहे सरकारच्या दबावाखाली, ती माती साफ करण्याचं काम जर न्यायदेवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे भूषण गवईंकडून तुमची ती बघा, अपेक्षा आहे? ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत. त्यांच्याविषयी कोणते मत व्यक्त करणं व्यक्तिशः हे राजशिष्टाचाराला आणि याला धरून नाही, घटनेला. आमची अपेक्षा आहे की न्यायदेवतेनं न्याय करावा आणि अजूनही वेळ गेलेली नाही. सर, एकनाथ शिंदे म्हणतात की पायलट जरी बदलला तरी सरकारचं विकासाचं इंजिन तेच आहे आणि आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही, असं देखील त्यांनी किती वेळा हेच बोलणार. पुढं काल काय पौर्णिमा अमावस्या होती का काल? ते गावाला गेले तेवढंच मला कळलं. समजून घ्या. पायलट होते, आता को पायलट झालेत असं त्यांच्याकडून. ते लोको पायलट असतील, ट्रेनचे पायलट. काय कारण विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केलं आहे. लोको पायलटचा अर्थ समजून घ्या. सर, हिंदी में जानना चाहेंगे. बोलिए. सभा हुई, सभा में जो है बालासाहेब ठाकरे के वॉइस का इस्तेमाल किया गया. इसको लेकर सत्ताधारी ये कह रहे हैं पूरे देश भर में ये टेक्निक का इस्तेमाल होता है, AI का होता है और देश बहुत आगे जा चुका है, विश्व आगे जा चुका है. और AI टेक्नोलॉजी के बारे में हमारे देश में बहुत से संशोधन हो रहे हैं. चीन हमसे बहुत आगे निकल चुका है, US हमसे आगे निकल चुका है. नरेंद्र मोदी तो उसमें गलत क्या है? कोई गलत नहीं है. बालासाहेब ठाकरे कुछ बोल रहे हैं इस टेक्नोलॉजी से आकर, और वो सच बोल रहे हैं ना. जब तक आप जो है ना, क्या ग्रोक, मिस्टर ग्रोक को पूछे जो बालासाहेब ठाकरे ने कल बात की है, वो सच है या झूठ है. अगर वो बोलेगा झूठ है तो भी मानने को तैयार है. चलो, बात की है बाला साहब ने नासिक के शिविर में और उसकी बहुत तारीफ हो रही है. अब गद्दार को गद्दार नहीं कहेगा तो क्या कहेंगे बाला साहब ठाकरे? और ये गद्दार शब्द बाला साहब ठाकरे ने लाया. जब एक नारायण राणे गए थे छोड़कर, उससे पहले और कोई गए थे. तो गद्दारी का जो शब्द है, गद्दारी का जो अर्थ है, वो बाला साहब ठाकरे ने महाराष्ट्र को समझाया था ना. तो ये कौन से इतने बड़े गंगा में और दूध में धुए हुए लोग हैं जिनके बारे में शब्द का इस्तेमाल न करें? देखो क्या है, ये जो एकनाथ शिंदे वगैरह लोग हैं, उनकी एक पार्टी है. वो पार्टी अमित शाह जी ने बनाई है. उनके पार्टी के प्रमुख अमित शाह है. तो अगर उनको हमारे बारे में कोई कंप्लेंट करना है तो अमित शाह के पास जाकर करिए. एकनाथ शिंदे की बात शुरू है. एकनाथ शिंदे ने एक मुहिम लाई थी कि लाडली बहनों को 1500 रुपये देने को, और अब वो 1500 रुपये से कट होकर 500 रुपये आ गए. सरकार का ये कहना है कि जो नमो किसान योजना है उसका बेनिफिट मिल रहा है महिलाओं को, इसकी वजह से जो है पैसे में कटौती की गई. वो तो है ना, महिलाओं की कटौती होगी, किसानों की कटौती होगी, हाँ, जो विद्यार्थी है, स्टूडेंट है, उनकी कटौती होगी. सब कटौती होने वाली है. चले, थैंक यू. ममता बनर्जी ने ये कहा है कि मुंबई आणायची त्याला काय गरज? ममता बनर्जी ने ये कहा जो दंगल वहाँ पे हो रही है बीजेपी की वजह से हो रही है, ऐसा उन्होंने कहा है. मैं ममता दीदी की बात से पूरी तरह से सहमत हूँ. जहाँ उनकी सरकारें नहीं बन पाती, वहाँ चाहे केरल हो, चाहे तमिलनाडु हो, चाहे मणिपुर हो, चाहे पश्चिम बंगाल हो, ये करते रहेंगे. उनको हॉबी है ये. अरे मिळू द्या ना, चांगला आहे ना. आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी राजकीय कुठलंही काही होणार नाही असं आमदार सुरेश देसाई यांनी. मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, पिंपळनेर. हेडलाईनचे प्रस्तुत करता शिवसमर्थ. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.
TV9 मराठी, एकमेव. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार. तर आज शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघे उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रोहित पवारांच्या मतदारसंघात. तर अजित पवार यांचा आज कर्जत जामखेडचा दौरा. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर